नमस्कार. मी श्रीधर कुलकर्णी, एम.पी. रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, ARN नंबर 1764. आज आपल्याला भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी झाल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे. आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यापासून तेजी होती. दिवसभर तेजी टिकून होती. आज मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा 736 पॉईंटने वाढून 76,264 वर बंद झालेला आहे. निफ्टी हा 231 पॉईंटने वाढून 23,854 वर बंद झालेला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये होत असलेल्या करारामुळे आज तेजी दिसून आलेली आहे. शुक्रवारी सुद्धा याच कारणांमुळे शेअर मार्केट वर होते. आजच्या कामकाजामध्ये BSE रियालिटी इंडेक्स 3.93%, BSE ऑटो इंडेक्स 2.69%, BSE कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 2% वर आहेत. BSE हेल्थकेअर इंडेक्स 0.47% खाली आहे. निफ्टी मिड कॅप इंडेक्स 1.29%, निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स 1.11% वर आहेत. आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: ट्रेंड 5.29%, श्रीराम फायनान्स 4.79%, HDFC लाईफ इन्शुरन्स 4.65%, आयशर मोटर 4.27% अशी वाढ आहे. आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: NTPC 1.64%, बजाज ऑटो 1.19%, ONGC 1.04%, ICICI बँक 0.98% अशी घसरण आहे. आज बऱ्याच दिवसानंतर FIIने 200 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. देशी वित्तीय संस्थांनी 3189 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे. रुपयाच्या दरात 40 पैशाची मजबूती झाली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा ₹94.71 प्रति डॉलर असा होता. धन्यवाद.